वारी. वारी म्हणजे वारकऱ्याचा जिव्हाळ्याचा विषय. आणि ही वारी जवळ आली की मग एक वारकरी पांडुरंगासोबत बोलायला सुरुवात करतो. सांग ना विठुराया कसं येऊ तुझ्या भेटीला, सांग ना विठुराया कसं येऊ तुझ्या भेटीला, थकलो रे वाहून संसाराचं ओझं पाठीला, थकलो रे वाहून संसाराचं ओझं पाठीला. किती वाट पाहावी रे तुझ्या भेटीला, किती वाट पाहावी रे तुझ्या भेटीला, आठवणीने जीव व्याकुळ तुझ्या, तरी ही रोजचीच निराशा गाठीला. हा येईन म्हणतो आषाढीला, हा येईन म्हणतो आषाढीला, पण कसलेली ती काळी माय सजली बघ पेरणीला. यंदा बी बघ असंच झालं, यंदा बी बघ असंच झालं, सारं पीक अवकाळीत गेलं. आधी पावसाअभावी मग पावसामुळे गेलं. निसर्गाचाच कोप म्हणायचं, कारण जूनच्या पावसानं मेला काय यायचं. फक्त माझंच नाही बर का, सगळ्या शेतकऱ्यांचं हेच झालं. सावराया थोडं दिस गेलं, हा थोडा डगमगलो, खचलो, रडलो, पण माझी रुक्मिणी होती बघ संग सावरायला. आणि तुझ्या आशीर्वादाची शाल बी संग आहेच की पांघरायला. नशिबाने पण मांडली बघ थट्टा, नशिबाने पण मांडली बघ थट्टा, छे छे पण यंदा विचार केलाय बघ पक्का, तुझ्या वारीसाठी काय बी करीन आटापिटा. येईन म्हणतोय वारीला, चालीन म्हणतोय पायी पालखीला, येईन म्हणतोय वारीला, चालीन म्हणतोय पायी पालखीला, पाहीन पावसाच्या पडलेल्या प्रत्येक थेंबाला माऊलीमय होताना. आणि हा जोडीनं म्हणशील तर जमायचं नाही बर का, आणि हा जोडीनं म्हणशील तर जमायचं नाही बर का, एकटाच येईन म्हणतो, कारण माहितीये तुला तुकोबांच्या आवलीसारखं तीही नाहीच म्हणेल घर सोडायला, कारण माहितीये तुला बी तुकोबांच्या आवलीसारखं तीही नाहीच म्हणेल घर सोडायला. पण विश्वासानं सांगतो तिला बी आणीन बघ पुढच्या वारीला, तिच्या वेड्या मनाची समजूत तूच काढवा विठ्ठला, मग बोलव पुढच्या वर्षी आम्हाला जोडीनं वारीला. आता घरी बी कुणी पाहिजेच की घरटं सावरायला, तसंही आपण मिळवलेलं अर्ध जातच की कारभारणीला. सांग ना विठुराया कसं येऊ तुझ्या भेटीला, थकलो रे वाहून संसाराचं ओझं